लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूच्या सगळ्या प्रार्थना करून चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्लीज हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून देवाचं वचन आणि देवाची प्रार्थना जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचले जाईल. मी आज परमेश्वराचं सुंदरसं वचन आणि सुंदरसं म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 1 मध्ये, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमण व त्याच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस मनन कर व तो धन्य जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते ते हंगामी फळ देतात व त्याचे पाणी कधी कोमजत नाही. अशा झाडासारखे आहे की आणि जे काही ते हाती घेतात ते सिद्धीच जाते. कारण की जे झाड प्रियजनांनो पाण्याजवळ आहे त्याला सर्व काही भेटते. कारण की पाणी हे जीवन सांगितलं आणि येशू स्वतः बोलला नवीन करारामध्ये, मी जीवनाचा पाण्याचा झरा आहे आणि ज्याला कोणाला प्यायचं असेल त्याने मग जवळ यावं. येशूकडे येणं म्हणजे काय जात धर्माने बदलणं, फक्त विश्वास देणे आणि अंतःकरण देणे. जसा तुम्ही विश्वास देणार देव तुमच्या जीवनावर कार्य करणार. तर स्तोत्रसंहिता 1 मध्ये सांगतो, तुम्ही परमेश्वराजवळ तुमचं झाड जसं पाण्याच्या प्रवाहाजवळ असतं तसं तुम्ही देवाच्या वचनाजवळ आणि देवाच्या सामर्थ्यामध्ये आहे. तर झाडाप्रमाणे तुम्ही हिरवेगार राहणार. कुठल्याही तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं, जसं झाडाला कोमजतं तसं तुमचं जीवन कधीच कोमजणार नाही. ज्या झाडाला पाण्याजवळ असतं प्रियजनांतर नेहमी हिरवगार असतं. म्हणून 12ही महिने आज येशू तुमचं जीवन हिरवगार करणार आहे. तुमच्या जीवनातील जे दुःख पिवळसर आहे तो काढणार आहे आणि आज तुमचं जीवन हिरवगार करणार आहे. या वचनाद्वारे तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करू. प्लीज प्रियजन हा येशू दयासागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून मोठा व्हिडिओ देण्यात येईल आणि देवाचा गौरव केला जाईल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. म्हणा, प्रभू येशू, माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या. आजपासून मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारता. येशू, तुम्हाला बसलेल्या प्रत्येक फटकेच्या वळाचा ख्रिस्त येशूच्याच नावात मी माझ्या जीवनात स्वीकारतो. डोळे झाका मी प्रार्थना करतो की पवित्र 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 थोर गौरव शहराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन जेवढे लेकर तुझे बघत आहे बाबा, प्रत्येकाला तुझा स्पर्श कर प्रभू. वचन सांगता येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य मिळालं, तेच आरोग्य यांच्या जीवनात मी रिसीव करतो. ऑनलाईन जेवढे जेवढे बघतात आणि जेवढे जेवढे ह्या चॅनल बघून राहिले त्या प्रत्येकांना ब्लेस कर प्रभू. त्यांच्या घरात बरकत दे, त्यांच्या जीवनात बरकत दे, त्यांच्या घरातले बंधन मी तोडतो. त्यांच्या लेकरबाळा ब्लेस कर प्रभू. त्यांना ज्याला काम नाही त्याला काम मी स्वीकारतो. ज्याच्या घरात सुख नाही त्याच्या घरात सुख स्वीकारतो. नवरा बायकोत युती स्वीकारतो. घरात सुख शांती स्वीकारतो. घरातले त्यांच्या गरिबीचे दिनंतीचे श्राप मी तोडतो, नाश करतो. ज्याचं दुखतंय, ज्याचा हात पाय जे काही दुखत असेल त्याने तिथे हात ठेवा. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळा चालू येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळा चालू आणि ज्याने तिचा हात ठेवला तिथं मी स्वीकारतो आणि येशूची पूर्ण मोकळीता देतो, येशूची शांती देतो आणि यांना विशेष करून येशूचा पवित्र आत्मा देतो, की जेणेकरून बाप्पा जसं झाडाजवळ पाणी असतं ते हिरवगार असतं तसं येशू तुझ्या पवित्र आत्म्याजवळ सर्व हिरवगार